नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खान सर्स मॅथ्स क्लासेस या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागडल्या लेक्चरमध्ये आपण ट्रिगोनोमेट्रिक रेशोजच्या बेसिक डेफिनेशन स्टडी आउट केल्या होत्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्रिगोनोमेट्रिक रेशोजचे मध्ये राहणारं इंटर रिलेशन पाहणार आहोत. ट्रायंगल PQR हा एक ट्रायंगल आहे. या ट्रायंगल PQR मध्ये अँगल Q हा राईट अँगल ट्रायंगल आपल्याला गिव्हन आहे. ओके, हा राईट अँगल आपल्याला गिव्हन आहे. इथे राहणारा हा अँगल R फॉर एक्झाम्पल थीटा मेजरचा दिलेला असेल. वी ऑल डू नो दॅट द सम ऑफ ऑल इंटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या अंतरकोनाच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. आउट ऑफ दीज एक अँगल जर 90 डिग्रीचा झालेला आहे तेव्हा ऑब्विसली अँगल P आणि अँगल R मिळून हे 90 डिग्रीचे होते. जर आपण अँगल R चं मेजर थीटा इतकं कन्सिडर केलं डिग्रीचा असेल. ठीक आहे. आता या अँगल थीटा साठी आणि दुसऱ्या अँगल 90 मायनस थीटा साठी आपण ट्रिगोनोमेट्रिक रेशोजला डिफाइन करू. जसं की आपल्या स्टडीज मध्ये येणारा फर्स्ट रेशो आहे साइन रेशो. साइन ऑफ अँगल थीटा हा जनरली वी ऑल डू नो द डेफिनेशन. द रेशो ऑफ साइन थीटा इज अपोजिट साइड डिवाइडेड बाय द हायपोटेन्यूस. अपोजिट साइड आपल्यासाठी आलेली आहे PQ अपॉन हायपोटेन्यूस आला तुमच्यासाठी PR. दुसरा रेशो कोसाइन रेशो डिफाइन करू आपण सेम अँगल थीटा साठी. कॉस ऑफ थीटा हा काय राहते डेफिनेशन. बेसिकली कॉस थीटाची डेफिनेशन ही ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूस राहते. ऍडजस्टंट साइड काय आलेली आहे आपल्याकडे QR आलेली आहे आणि हायपोटेन्यूस कोण आहे PR. म्हणजे आपण म्हणू शकतो की कॉस ऑफ थीटाची व्हॅल्यू QR अपॉन PR इतकी असेल. आणि सेम वे मध्ये सेम अँगल थीटा साठी आपण थर्ड रेशो टॅन ऑफ थीटाची व्हॅल्यू डिफाइन करू. टॅन थीटा आपल्याला डेफिनेशन माहित आहे. टॅन थीटाची काय असते अपोजिट साइड डिवाइडेड बाय ऍडजस्टंट साइड. या अँगल थीटा साठी अपोजिट साइड कोण आहे PQ आणि ऍडजस्टंट साइड कोण आहे QR. मग आपण टॅन थीटाची डेफिनेशन लिहू शकतो की PQ डिवाइडेड बाय QR. आता याच तीन डेफिनेशन्सला आपण रिमेनिंग अँगल 90 मायनस थीटा जो की अँगल P चं मेजर आहे यासाठी डिफाइन करू. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण या अँगल साठी साइन रेशो डिफाइन केला. टर्म आहे अँगल आहे 90 मायनस थीटा तेव्हा साइन ऑफ 90 मायनस थीटा आणि साइन 90 मायनस थीटाची येणारी व्हॅल्यू काय असेल. साइनची जी बेसिक डेफिनेशन आहे ती ऍज इट इज राहील. साइनची डेफिनेशन अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस. जनरली या अँगलच्या बाबतीत थीटाच्या बाबतीत आपली येणारी अपोजिट साइड PQ होती. बट अँगल 90 मायनस थीटा साठी येणारी अपोजिट साइड काय आहे QR आहे. साइन 90 मायनस थीटा विल बी QR अपॉन अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस विच बिकम PR. नेक्स्ट रेशो डिफाइन करू कॉस रेशो. अगेन सेम अँगल 90 मायनस थीटा साठी कॉस 90 मायनस थीटा विल बी काय होईल डेफिनेशन नुसार. कॉसची डेफिनेशन काय आहे ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. मग अशा कंडिशन मध्ये या अँगलची ऍडजस्टंट साइड झाली आपल्यासाठी PQ आणि डिवाइडेड बाय आपल्यासाठी आला हायपोटेन्यूस म्हणजे कोण PR. आणि लास्टली फायनली आपण टँजंट रेशो डिफाइन करू याच अँगल 90 मायनस थीटा साठी. तेव्हा येणारी व्हॅल्यू tan 90 मायनस थीटा इक्वल टू काय राहील. डेफिनेशन ऑफ tan काय आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइडची व्हॅल्यू काय आलेली आहे QR डिवाइडेड बाय ऍडजस्टंट साइड काय आहे याचा PQ. म्हणजे टॅन ऑफ थीटा काय झालं तुमच्यासाठी QR अपॉन PQ. आता जर तुम्ही इकडे आलेल्या व्हॅल्यूजला आणि इकडे आलेल्या व्हॅल्यूजला कम्पेअर केलं. ठीक आहे. जर तुम्ही कम्पेअरिंग केली फॉर एक्झाम्पल आपण यांना इक्वेशन नंबर 1, 2, 3 आणि इकडे आलेल्या इक्वेशन्सला 4, 5 and 6 नंबरिंग दिलं तर आपल्याला असं कळेल की इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 5 मध्ये आलेली व्हॅल्यू सेम आहे. साइन ऑफ थीटा इक्वल टू काय आहे PQ अपॉन PR. सेम वे मध्ये कॉस ऑफ 90 मायनस थीटा इज ऑल्सो PQ अपॉन PR. Then from 1 and 5 we can say that sin theta is equivalent to cos of 90 minus theta. Okay, this is the first relation between the ratios. Second condition equation number 2 आणि equation number 4 ला जर तुम्ही ऑब्झर्व केलं क्लोजली तर तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये येईल की cos of theta ची व्हॅल्यू सुद्धा QR अपॉन PR आहे आणि sin 90 minus theta सुद्धा QR अपॉन PR आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की सेकंडली cos of theta हा इक्विव्हॅलंट टू साइन ऑफ 90 मायनस थीटा असेल. ओके. आणि थर्ड कंडिशन ऑब्विसली इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 6 मध्ये आहे. इक्वेशन नंबर 3 काय दाखवते टॅन ऑफ थीटाची व्हॅल्यू काय आलेली आहे
आपल्यासाठी पी क्यू अपॉन क्यू आर. ओके, आणि इकडे आलेली व्हॅल्यू tan 90 मायनस थिटाची आपल्यासाठी काय आलेली आहे, क्यू आर अपॉन पी क्यू. जर या दोघांमधलं इंटर रिलेशन पाहिलं तर हा टर्म, इथे येणारा टर्म, या टर्मचा रेसिप्रोकल आलाय. आणि वी ऑल डू नो टॅनचा रेसिप्रोकल आपल्यासाठी काय राहते, कॉट ऑफ थीटा राहते. म्हणून आपण म्हणू शकतो की टॅन थीटा हा tan 90 मायनस थीटा या टर्मचा रेसिप्रोकल आलाय, म्हणजे 1 अपॉन tan 90 मायनस थीटा आलाय, विच कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज कॉट ऑफ 90 मायनस थीटा. म्हणून आपण म्हणू शकतो की tan ऑफ थीटा हा आपल्यासाठी काय डिटरमाइन झाला, कॉट ऑफ 90 मायनस थीटा झाला. हे आपल्यासाठी झालं इंटर रिलेशन बिटवीन ट्रिगोनोमेट्रिक रेशोज. आता इंटर रिलेशन बिटवीन द रेशोज झालं. आता यापुढे आपण व्हॅल्यूज ऑफ द ट्रिगोनोमेट्रिक रेशोजला डिटरमाइन करू. आपल्याकडे 5 डिफरंट अँगलसाठी राहणाऱ्या व्हॅल्यूज स्टँडर्ड 9th मध्ये तुम्ही डिफाईन केलेल्या आहेत. 10th साठी हे पूर्ण पोर्शन जो आपण आज डिस्कस करत आहोत हा फक्त बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट आहे. अजून आपण ऍक्च्युअल लेक्चरला स्टार्टिंग केलेली नाहीये, सिलेबसला स्टार्टिंग केलेली नाहीये. आपण जो हा भाग डिस्कस करत आहोत हा 9thच्या टेक्स्टबुकच्या रेफरन्स मध्ये करत आहोत. 10th साठी हा बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट आहे. ओके, 9th स्टँडर्डचा जेव्हा आपण बेसिक स्टडी करत होतो तेव्हा आपल्या स्टडीजमध्ये 2 मेन थेरम्स आले होते. ते बेसिकली प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगलला डिफाईन करणारेच थेरम होते. त्यातला एक थेरम होता 30-60-90 डिग्रीच्या अँगलचा थेरम आणि दुसरा होता 45-45-90चा थेरम. या 2 थेरम मध्ये आपण हायपोटेनियस आणि रिस्पेक्टिव्ह अँगलची अपोजिट आणि ऍडजस्टंट साइड यांच्यात राहणारं इंटर रिलेशन डिफाईन केलं. जसं की आपण मेन्शन केलं की 30 डिग्रीची अपोजिट राहणारी साइड ही हाफ असेल हायपोटेनियसच्या. सेम वे मध्ये आपण डिफाईन केलं की 60 डिग्रीची अपोजिट राहणारी साइड ही √3/2 टाइम्स असेल हायपोटेनियसच्या. आणि अशाच प्रकारे आपण 45-45-90च्या थेरमसाठी डिफाईन केलं की 45 डिग्रीची अपोजिट येणारी साइड ही हायपोटेनियसच्या 1/√2 टाइम्स असते. 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस असते. मग या इंटर रिलेशन बिटवीन द साइड्सचा यूज करून आपण ट्रिगोनोमेट्री मधले सगळ्यात महत्वाचे आणि बेसिक असणारे फॉर्म्स डिफाईन केले. आपण वेगवेगळ्या 5 अँगल्ससाठी राहणाऱ्या रिस्पेक्टिव्ह ट्रिगोनोमेट्रिक रेशोजच्या व्हॅल्यूज काढल्या. जसे की 0 डिग्रीसाठी, 30 डिग्रीसाठी, 60 डिग्रीसाठी, 30 डिग्रीसाठी, 45 डिग्रीसाठी, 60 डिग्रीसाठी आणि 90 डिग्रीसाठी. आणि या रिस्पेक्टिव्ह अँगलसाठी येणाऱ्या रेशोजला आपण डिफाईन केलं. जसं की साइन रेशो फॉर 0 डिग्री साइनची व्हॅल्यू राहील म्हटलं 0, 30 डिग्री व्हॅल्यू राहील म्हटलं 1/2, 45 डिग्री व्हॅल्यू राहील म्हटलं 1/√2, 60 डिग्रीची व्हॅल्यू राहील म्हटलं √3/2 आणि 90 डिग्रीसाठी येणारी व्हॅल्यू असेल म्हटलं 1. आता या व्हॅल्यूज नेमक्या कशा डिटरमाइन केल्या गेल्या, कशा ऑब्टेन केल्या गेल्या हे जर बघायचं असेल तर परत तोच भाग की आपण जी 9thची लेक्चर सिरीज स्टार्ट करत आहोत बेसिकसाठी, त्या लेक्चर सिरीज मध्ये आपण हे सगळं डिस्कस करणार आहोत. आतापर्यंत मग आपण कोणकोणता पोर्शन ट्रिगोनोमेट्रीचा 9thशी रिलेटेड असणारा बट 10th साठी महत्वाचा असणारा बोललो. त्यामध्ये सगळ्यात आधी आपण ट्रिगोनोमेट्रिक रेशोजच्या डेफिनेशन बद्दल बोललो. डेफिनेशन झाल्यावर आपण ट्रिगोनोमेट्रिक रेशोज मधलं इंटर रिलेशन बोललो आणि ट्रिगोनोमेट्रिक रेशोजचं इंटर रिलेशन झाल्यावर आपण ट्रिगोनोमेट्रिक रेशोजच्या स्टँडर्ड अँगल्सच्या व्हॅल्यू डिफाईन केल्या. आता या व्हॅल्यूज डिफाईन केल्यावर जेव्हा 9thचं चॅप्टर एंड होते त्या पोझिशनवर तुम्हाला ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज दिलेल्या आहेत. जेव्हा 9thचं चॅप्टर एंड होते तेव्हा तुम्हाला ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज दिलेल्या आहेत आणि आयडेंटिटीज 9th मध्ये फक्त स्टेट केलेल्या आहेत. त्यांचे रिस्पेक्टिव्ह प्रूफ तुम्हाला 10th स्टँडर्ड मध्येच घ्यायचे आहेत. या आजच्या लेक्चरमध्ये आपण 9thशी रिलेटेड असणारा बेसिक पार्टच डिस्कस करत आहोत आणि आज संपवत आहोत. तेव्हा आपण हा फायनल असणारा शेवटचा पॉइंट याबद्दल बोलून घेऊ. ठीक आहे. ट्रिगोनोमेट्री मध्ये 3 बेसिक आयडेंटिटीज आहेत. पहिली आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. दुसरी आयडेंटिटी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. आणि पुढची आयडेंटिटी आणि शेवटची आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर ऑफ थीटा. या प्रत्येक आयडेंटिटीमध्ये आपण 2 सब कंडिशन फॉर्म केलेल्या आहेत.
जसं साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 साठी आपण साइन स्क्वेअर थीटाच्या व्हॅल्यूला डिफाईन केलं. काय असेल साइन स्क्वेअर थीटा प्लस मध्ये असणारा कॉस स्क्वेअर थीटा आपण पलीकडे शिफ्ट केला. इट विल बिकम 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. सेम वे मध्ये आपण कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू डिफाईन केली आणि कॉस स्क्वेअर थीटाला डिफाईन करण्यासाठी आपण इथे असणाऱ्या साइन स्क्वेअर थीटाला पलीकडे शिफ्ट केलं, तेव्हा तो 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा झाला. सेम वे मध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मध्ये आपण टॅन स्क्वेअरला एक वेळेस शिफ्ट केलं आणि एक वेळेस टॅन स्क्वेअरची व्हॅल्यू काढली, तेव्हा तयार होणारे दोन रिस्पेक्टिव्ह फॉर्म हे लक्ष द्या. सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 आणि टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 हे राहतील. मग हे जे दोन दोन फॉर्म प्रत्येकाचे तयार झाले, बेसिकली ह्या आयडेंटिटीजच्या सब कंडिशन आहेत. यांना वेगळं मेमोराइज करण्याची गरज नाही. या आयडेंटिटीज वरून तुम्ही यांना डिटरमाइन करू शकता. अशाच दोन कंडिशन याच्याही ऑप्टेन होतात. पहिल्या कंडिशन मध्ये आपण सांगलंय की कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1. कॉट स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काढली, प्लस मध्ये असणारा 1 पलीकडे शिफ्ट केला आणि कोसेक स्क्वेअर थीटा आणि कॉट स्क्वेअर थीटाच्या इंटर रिलेशन मधून 1 ची येणारी व्हॅल्यू म्हणजे आयडेंटिटीची व्हॅल्यू काढली, जी की आपल्यासाठी डिटरमाइन होते कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. या बेसिक सब कंडिशन्स आहेत ज्या ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज सोबत आलेल्या आहेत. आता बाय युजिंग दिस बेसिकली आपल्याला करायचं काय आहे, बाय युजिंग दीज आयडेंटिटीज आपण एक रेशो गिव्हन असेल तर रिमेनिंग रेशोज फाइंड करण्याच्या फॉर्मॅटचे एक्झाम्पल अटेंड करणार आहोत. आता राहिला भाग 9th मध्ये असे एक्झाम्पल आहेत का? डेफिनेटली 9th मध्ये असे एक्झाम्पल आहेत. तुम्हाला एखादा पर्टिक्युलर अँगलसाठी राहणारा रेशो डिफाईन केला जाते, जसं की तुम्हाला मेन्शन केलं जाईल की साइन थीटाची व्हॅल्यू 3/5 आहे. मग रिमेनिंग रेशोजच्या व्हॅल्यूज काढा. मग याला एक सॉल्व्ह करण्याचा 9thच्या लेवलचा एक फॉर्मॅट आहे. बाय युजिंग राईट अँगल ट्रायंगल आपण के मेथडचा यूज करून रेशोजला डिफाईन करणार बाकीच्या राहिलेल्या सर्व, आणि यामध्ये आपण फक्त डेफिनेशन्स ऑफ रेशोज घेणार. आणि दुसरा फॉर्मॅट म्हटलं तर ओबियसली दुसरा फॉर्मॅट हा रेशोजचा आहे, ज्यामध्ये आपण रेशोजच्या आयडेंटिटीजला यूज करणार. जसं की साइन थीटा गिव्हन आहे तुम्हाला, यू हॅव टू डिटरमाइन कॉस थीटा, देन वी ऑल डू नो दॅट कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. जस्ट सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ साइन थीटा अँड यू आर गोइंग टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा. हा फॉर्मॅट एक आहे जो की 9th नंतर 10th स्टँडर्ड बिलॉंग करते. तर आपण हा सर्व भाग 10thच्या इंट्रोडक्टरी लेक्चरसह उद्यापासून कंटिन्यू करणार आहोत. आमच्या चॅनलच्या येणाऱ्या व्हिडिओजच्या रेग्युलर अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. काही सजेशन्स असतील तर आम्हाला सजेस्ट करा. जसं की एक सजेशन आलेलं आहे 12th साठी एक व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू करण्याचं. त्यांची एक स्पेशल रिक्वेस्ट आहे की डिफरन्शिएशन हा पॉईंट कंटिन्यू करायला पाहिजे. काही कन्फ्युजन असणारे विद्यार्थ्यांनी मेसेज केला होता आम्हाला, तेव्हा तुमचे काही सजेशन्स असतील तर वी आर ओपन फॉर सजेशन्स. थँक्यू.